WHO सांगितलेलं आहे, की पुढच्या काही वर्षात बाकीचे आजार हे गौण असतील आणि सायकॉलॉजी हीच ब्रँच जास्ती पुढे राहील, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. कारण का? तर मनुष्यावर अनेक गोष्टींचं बंबार्डिंग होत आहे सतत. आज आपण जर बघितलं, नुसता मोबाईल घेऊन तुम्ही Amazonवर एखादा सर्च करा, कुर्ती. बऱ्याच महिला दिसतायत म्हणून सांगतो. ब्लू कुर्ती असं सर्च करा Amazonवर. 5 मिनिटानंतर मोबाईल बंद करा आणि ठेवून द्या. पुढचे 4 दिवस तो तुम्हाला ब्लू कलरच्या कुर्ती दाखवत राहतो. सत्य आहे की नाही? हो. Facebookवर सर्च केलं हो तुम्ही सर. समजा एक तुम्हाला सर्च सर्च पण करायची गरज नाही. रील दाखवतात आता. म्हणजे पहिल्यांदा मोठे व्हिडिओ आपण सर्च करायचो YouTubeला आणि बघायचो, की क्रिकेटची मॅच किंवा अजून काय काहीतरी आपल्याला पाहिजे असेल ते. सायन्सचं समजा मी काहीतरी सर्च केलं, की फिजिक्स मधलं समजा काहीतरी मोशन, लॉ ऑफ मोशन असं सर्च केलं, तर तो लगेच त्याचे कुठले-कुठले लेक्चर सगळे दाखवतो खाली. त्यातलं आपल्याला कुठलं पाहिजे ते आपण पूर्ण जर बघितलं असेल, तर तो लगेच दुसऱ्या वेळी सजेस्टेड म्हणून त्याच्या खाली जेव्हा तुम्ही स्क्रॉल कराल, तेव्हा तुम्हाला फिजिक्सचे व्हिडिओ दिसायला लागणार. तुम्ही कुठलेतरी योगाचे व्हिडिओ बघितलेले आहात, तर त्याच्या खाली तो तसेच व्हिडिओ दाखवायला चालू करतो. Facebook पण तसंच करतो. मग हे सगळं लोकांनी का केलंय? हे सगळं त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून आपल्यावर सोडलेली क्षेपणास्त्र आहेत. म्हणजे आपल्या मनोवृत्तींचा, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून आपल्याला जे आवडेल, ती गोष्ट जर आपल्यासमोर ठेवली, तर आपण त्याच्यात जास्ती वेळ रत होऊ, हे ते जाणतात. मग आपल्याला त्याच्याविषयीची जागरूकता असली नाही पाहिजे का? तर असली पाहिजे. त्याच्याबरोबर आपण काय म्हणतोय, की चित्तवृत्ती निरोध हा पण आपण त्या टॉपिक आपल्या योगशास्त्रानुसार बघणार आहोत. बरोबर? तर आपल्या चित्तामध्ये ज्या वृत्ती असतात, त्या आपण लहानपणापासून जे अनुकरण करत आलेलो आहोत, जे बघत आलेलो आहोत, चांगल्या वाईटाची जी आपल्याला समज आहे, त्याच्यातूनच आपले विचार किंवा आपलं व्यक्तिमत्व हे विकसित होत गेलेलं असतं. याप्रमाणेच आपण विकसित होतो. परंतु चांगलं काय, वाईट काय याची समज मात्र सतत बदलणारी असते. आपण चांगल्या गोष्टी घेत असतो, वाईट गोष्टी टाकत असतो. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला टाकता येत नाही. आपल्याबरोबरच राहतात. चांगल्या सवयी, वाईट सवयी ह्या गोष्टी सुद्धा मनुष्याला ह्या त्याच्याबरोबर असतात. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला गेला. जेव्हा मनुष्य हे सगळं काय आहे याचा विचार करायला सुरुवात करतो, तेव्हा सायंटिस्ट जे डोकी असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काम काय केलं जात असेल, तर जेव्हा अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं-वेगळं दिसतंय. परंतु काही गुण मात्र सगळ्यांमध्ये सारखे दिसतात. काही गुण सगळ्यांमध्ये विरोधी दिसतात. तर मग हे सगळ्यांचं एकत्रीकरण करता येईल का? हे पण बघितलं गेलं. सायंटिफिक दृष्ट्या त्याचा स्टडी केला गेला आणि तो आज इतक्या लेव्हलला पोहोचलाय, की त्याचा वापर आज मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा केला जात आहे. बघा तुम्ही अनेक आज सद्य परिस्थितीला ज्यांच्याकडे चारण्याची पण गोष्टी नसतात, ते करोडोचा बिझनेस करत असतात. आज इथे तुमच्यापैकी लोकं योगाच्या शेवटच्या सेशनपर्यंत आलेत. तुमच्यापैकी किती जणांचं स्वतःचं गुरुकुल आहे किंवा तुमच्यापैकी किती जणांचं स्वतःचा YouTube चॅनल आहे आणि तो प्रचंड चालतो. मग त्याच्या पाठीमागे कारण काय आहे? तर ज्यांनी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून आपल्या गोष्टी खपवण्यासाठी व्यक्तिमत्त्वावर आपण कसा प्रभाव टाकू याचा अभ्यास केलेला आहे, असे लोक याच्यामध्ये यशस्वी होताना दिसतात. मग चांगल्या गोष्टींना प्रोजेक्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? जे वाय-सी-बीचा कोर्स करून लाखो रुपये कमवतात, त्याच्यापेक्षा आपण एम-ए योगा केलेले लोकं नक्कीच जास्ती कमवले पाहिजेत ना. परंतु असं होताना दिसतं का? नाही. म्हणजे एक तर जे व्यक्तिमत्व आहे,
त्यांच्यापर्यंत चांगली गोष्ट पोहोचत नाही किंवा त्यांना अपील होत नाही. बरोबर. त्याचबरोबर दुसरी बाजू काय आहे, जे व्यक्तिमत्व प्रोजेक्ट होतोय त्या व्यक्तिमत्वात असे कुठले तरी गुण आहेत की जे दुसऱ्यांना अपील होत आहेत. बरोबर आहे का? दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. तर या सगळ्याचा जर विचार केला तर एकंदरीत असं गोष्ट लक्षात येते की व्यक्तिमत्व नावाची एक कन्सेप्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, जी आपण आपल्या फायद्यासाठी म्हणा किंवा आपला तोटा होऊ नये म्हणून म्हणा, प्रत्येक व्यक्तीमध्ये बघत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही आता ह्या लेक्चरला बसलात, तर तुमचा माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असणार. माझं एक व्यक्तिमत्व आहे, जे तुमच्या बरोबर प्रोजेक्ट झालंय आज इतके दिवस. तर तुम्ही माझ्याकडे बघताना, माझ्याविषयीचे विचार ऐकताना, तुमच्यामध्ये माझ्या पर्सनॅलिटी विषयीचा एक मार्क तयार झालेला असतो. मला किती आयाम आहेत, मी कुठपर्यंत बोलतो किंवा माझा अभ्यास कुठपर्यंत आहे, याच्याविषयीच्या सगळ्या संकल्पना आपण व्यक्तिमत्व प्रत्येक व्यक्तीचं हे तयार करत असतो. का हे असं करत असतो? तर आपल्याला समाजामध्ये वावरताना जे बरे वाईट अनुभव येतात, त्या अनुभवांशी आपण मेळ घालून आपल्याला दुःख होऊ नये, आपल्याला सुखच व्हावं, या पद्धतीनं वागता वागता आपल्यामध्ये हे स्वतः निर्माण केलेला गुण आहे. आपण प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व हे जपून बघतच असतो. मग भलेही ते तुम्ही विचारपूर्वक करत असाल किंवा ते तुमच्या अदृश्य मनामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. अशा पद्धतीत सायकॉलॉजीमध्ये ह्याचा विचार केला गेला. जेव्हा मनाची जडणघडण काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या एकंदरीत देहयष्टीमध्ये, त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये जे काही ठराविक गुण दिसतात, त्यांचं ॲग्रीगेशन करता येईल का? एकत्र आणून काही सगळ्या व्यक्तींमध्ये दिसू शकणारे गुण वेगळे करता येतील का? किंवा अनेक व्यक्तींमध्ये जे गुण आहेत, ते एकत्र केले आणि त्यांच्यामधलं साधर्म्य काय आहे, हे तपासता येईल का? अशा दोन्ही अंगाने या गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास केला गेलेला आहे आणि आज मानसशास्त्रामध्ये ह्या गोष्टीचे तज्ञ लोक बिझनेसमध्ये आहेत आणि करोडो रुपये कमवतात आणि फक्त एवढ्याच गोष्टी. आलं का लक्षात? त्यामुळे या गोष्टीचा अभ्यास करणं आपण सुद्धा गरज आहे. त्याचबरोबर आज तुम्ही जर बघितलं, साधा आपण एखादा योग वर्ग चालवतो. योग वर्गाला आपल्याकडे जे येतात लोक, त्याच्यातला एखाद दुसरा तरी असा असतोच की जो डिसऑर्डरचा शिकार असतो. सायकॉलॉजिकल अपसेट असेल, काहीतरी असेल. बरोबर? तो शांतता मिळवण्यासाठी आलेला असतो किंवा काहीतरी समथिंग, त्याला स्वतःमध्ये काहीतरी व्यक्तिमत्वामध्ये बदल करायचा असतो आपल्या. काहीतरी त्याला अपेक्षा असते, जेणेकरून तो आपल्या इथे आलेला असतो. मग असे अपेक्षा असणारे लोकांच्या अपेक्षा तुम्ही जर आधीच जाणू शकलात आणि तुमची ॲडव्हर्टाइज केली, तर ती यशस्वी होईल की नाही? म्हणून व्यक्तिमत्वाचा अभ्यास हा गरजेचा आहे. आजच्या युगामध्ये या ट्रिकचा वापर करून लोक भरपूर बिझनेस करत आहेत. हे बिझनेसचं फक्त उदाहरण सांगितलं. पण त्याच्याबरोबर जेव्हा आपण वेस्टर्न सायकॉलॉजी म्हणून विचार करू, तेव्हा वेस्टर्न सायकॉलॉजी म्हणजे पाश्चात्य मानसशास्त्र. बरोबर? पाश्चात्य मानसशास्त्र आणि ओव्हरऑल हे कशावर बेस्ड असणार? अध्यात्मावर बेस्ड असेल का? अजिबात नाही. नाही बरोबर? सर. म्हणजे नाही. कशावर बेस्ड असणार? म्हणजे त्यांचे जे एक्सपेरिमेंट आहेत किंवा त्यांनी हम्म, केलेल्या हम्म. वैचारिक वैचारिक तत्वज्ञानावर असणार सर. वैज्ञानिक म्हणा, सायंटिफिक रिसर्च. बरोबर? सायंटिफिक रिसर्च मग तो कसा असतो? बाग दाखव नाही तर श्राद्ध कर. बरोबर? एक तर आहे, नाहीतर नाही. आणि ते आहे त्याला पुरावा पाहिजे. बरोबर आहे? जेव्हा आपण योगाला आलो, तेव्हा योगाची वैज्ञानिक बाजू
आणि योगाची आध्यात्मिक बाजू, या दोन्ही आपण ऍक्सेप्ट करून आपलं मार्गाक्रमण करतो आहोत. बरोबर आहे. तर हे करत असताना जी वैज्ञानिक बाजू आहे ती जर आपल्याला स्ट्रॉंग करायची असेल, योगा जर प्रूव्ह करून दाखवायचा असेल, तर सायंटिफिक दृष्ट्या आजच्या युगामध्ये आपल्याला स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. मग आपले सिद्धांत जे आज हजारो वर्षानंतर हळूहळू नेहमी प्रूव्ह होताना आपल्याला दिसतात. जसं मी कालच एका लेक्चरमध्ये बोललो होतो की आपण जेव्हा ध्यानाच्या अवस्थेमध्ये जातो किंवा ध्यान करायला लावणे माणसाला, मग काय होतं, सायन्सनं प्रूव्ह केलं की लोकांना पटतं. बरोबर आहे. मग तसं सायन्सचे स्टडीज तुम्ही जर कुठे रिसर्च पेपर वाचायची जर हे ठेवली, तर गुगलवर टाकल्यानंतर ह्या गोष्टी मिळतात. तर एका संस्थेनं ह्याच्यावर रिसर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर मेंदूचे हे अवयव, मेडुला, पॉन्स, अजून लिम्बिक सिस्टीम, त्याच्यानंतर आपलं काय म्हणतो त्याला पिच्युटरी ग्लँड, एवढ्या सगळ्या गोष्टी आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अफेक्ट होतात. आणि इथे कसं त्यांनी सिद्ध केलं, तर ईईजी मशीन लावलं मेंदूला, इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम, आणि त्याच्यानुसार कुठल्या मेंदूच्या भागामध्ये किती किती मिनिटानंतर काय फरक पडला याची मोजणी केली. आणि ती मोजणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे मधले मेंदूचा कोर आहे, जिथे आपण मूर्धास्थान म्हणतो ना, खेत्री मुद्रा माहिती आहे ना सगळ्यांना. हा, मग ती जीभ जिथे जाते ते जे स्थान आहे नाकाच्या पाठच्या बाजूला खालती, डोळ्यांच्या खाली, नाकाच्या पाठी, कानाच्या मध्ये, बरोबर, असं जे स्थान आहे तिथे मेंदूचे जे अवयव असतात त्या अवयवामध्ये उद्दीपन झालेलं आढळतं. मराठी शब्द वापरतो मी सगळे शक्यतो. तर ते जे पार्ट असतात ते उद्दीपित असतात आणि त्यांचा इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम मध्ये काय हे मिळतो, प्रेझेन्स मिळतो जास्ती. मग हा आता झाला सायंटिफिक स्टडी. मग हे कशाशी रिलेटेड पार्ट आहे, तर आपल्या भावनांशी रिलेटेड पार्ट आहे. आज वैज्ञानिक जसजसे प्रयोगाशील आहेत, म्हणजे प्रयोगानं ज्या ज्या गोष्टी सिद्ध करतायत त्याच्यानुसार ते आपल्या नियमांमध्ये बदल करतात. कारण का, तर नियम पहिला एकच, काय, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बरोबर आहे. पहिलं कोणीतरी सांगितलं असेल की पृथ्वी चौकोनी आहे, वैज्ञानिक कोणतरी असेल, दुसऱ्यानं लगेच सिद्ध करून दाखवलं बाहेरून फोटो घेऊन की ही गोल आहे बाबा बघ, लगेच त्याचा सिद्धांत फोडला जातो, नवीन सिद्धांत प्रस्थापित केला जातो. बरोबर आहे. ही पद्धत वैज्ञानिक पद्धत म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तर मग आता इथे जेव्हा आपण येतो योगाचा वैज्ञानिक पार्ट, असं जरी आपण विचार करायचा भाग म्हणजे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने बघितलं तरी सुद्धा आपल्याला या गोष्टी स्वतः प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा आपल्या चरितार्थासाठी, आपल्या उपयोगासाठी वापर करताय, तर तुम्ही त्या गोष्टीचं देणं पण लागतं. असा विचार प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. तुम्ही काहीतरी त्याच्यासाठी योगदान दिलं पाहिजे. बरोबर आहे ना. का शिकलो आता मी फक्त बास, आणखी काय नाही करायचं आपल्याला, योगाचा प्रचार पण नको, प्रसार पण नको, पैसे कसे मिळतील ते बघूया, असं राहणार तुम्ही. नाही, योगाचे स्टुडंट म्हणून आपण निदान एवढं तरी आपल्यामध्ये काय म्हणतात त्याला, उदात्त भाव आपल्यामध्ये असला पाहिजे, असतो. मग वैचारिक दृष्ट्या कद्रू होण्याची काय गरज आहे. बरोबर आहे. वैचारिक दृष्ट्या जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काहीतरी योगदान या सायन्सच्या विषयामध्ये देऊ शकता. आणि असेही तुम्ही रिसर्चचे स्टुडंट आहात. बरोबर आहे ना. मग आज जसा तुमचा एखादा छोटा रिसर्च असेल, उद्या मोठा असू शकतो पीएचडीच्या लेवलला. मग तो रिसर्च करायचा आहे तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने लोकांना पटवण्यासाठी वैज्ञानिक आखाड्यात बसवून आपण त्याला प्रेझेंट करायचं. मग हा जो वैज्ञानिक भाग आहे
त्याच्या दृष्टीनं व्यक्तिमत्व म्हणजे काय, ह्याची सुरुवात विज्ञानापासून आपण पाश्चात्य विज्ञानापासून कशी झाली हे बघणार आहोत. म्हणजे पाश्चात्य सायंटिस्ट जे होते त्यांनी क्रमाने ह्याचा अभ्यास कसा केला हे बघत गेलो की आपल्या इथली मन ही संकल्पना, चित्त ही संकल्पना, आत्मा ही संकल्पना त्याच्याशी कशी कोरिलेट करता येईल हे आपल्याला कळू शकेल. बरोबर आहे. मग आता साधारण आपण एवढं मी बोलल्यानंतर साधारण तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून काय म्हणू शकता? कोणीतरी एकानं सांगा, की एखादं व्यक्तिमत्व असं आपण जेव्हा म्हणतो, तर त्याच्याविषयी तुमचे कन्सेप्ट काय आहे? काय वाटतं तुम्हाला? सर, एखाद्याचं व्यक्तिमत्व त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतं. बरोबर. ओके. चांगले विचार. अजून काय म्हणता येईल? सर, व्यक्तिमत्व म्हणजे जसं यांनी समुद्रित यांनी सांगितलं त्याप्रमाणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चालण्या बोलण्यातून आपल्याला तो व्यक्ती कसा आहे असा एक एकंदरीत अंदाज येतो. पण हा हं, व्यक्ती कसा घडतो त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात. जसे सामाजिक आहे, कौटुंबिक आहे, किंवा तो ज्या ठिकाणी काम आहे ते कामाचं क्षेत्र आहे. या हं, सगळ्यांच्या अनुषंगाने या सगळ्या पाठीमागच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या माणसाचे एक विचार आणि एक वागण्याची पद्धत बनलेली असते. तर या एकंदरीत हं, आणि त्या व्यक्तीची याच्यामध्ये शारीरिक जडणघडण ही पण आहे आणि मानसिक जडणघडण, आणि हा व्यक्ती हं, त्याशी कसा वागतो, रिॲक्ट करतो, म्हणजे बौद्धिक हं, जडणघडण ही पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून एक व्यक्ती ज्या पद्धतीने समाजामध्ये वावरते, समाजामध्ये ती हं, ज्याप्रमाणे वावरते त्याचा एक एक असा वैचारिक प्रभाव बनतो, त्याला आपण हं. एकंदरीतपणे व्यक्तिमत्व म्हणतो. ठीक आहे. आता आपण ह्याचं एवढी मोठी व्याख्या मॅडमनी सांगितलं ना, त्याच्यामधलं 90% एकदम बरोबर आहे. पण त्याच्या अगदी व्यवस्थित क्लोज जाणारी व्याख्या आपल्याला केली पाहिजे. मग ती काय आपण सायंटिस्ट नाही आहोत. त्याच्यामुळे आपण एक-एक बघत जाऊया, की लोकांनी काय-काय विचार केलेला होता. त्याच्या आधी विचार काय करूया, की व्यक्तिमत्व म्हणून लोकांमध्ये काय गैरसमज आहे, हे आधी विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिला म्हणजे काय व्यक्तिमत्वाचा, तर तो भारदस्त व्यक्तिमत्व आहे. बरोबर आहे? कोरा पान, उंच पुरा, बरोबर? अजून काय? देखणा, बलदंड म्हणजे शरीराशी रिलेटेड. व्यक्तिमत्व म्हटलं की लोकांच्या कन्सेप्ट कशा असतात? सगळ्यात पहिली आणि कॉमन कन्सेप्ट ही आहे, की त्याचं शरीर कसं आहे, बरोबर? तो दिसतो कसा? त्याची चालण्याची ढब कशी आहे? त्याची बोलण्याची ढब कशी आहे? म्हणजे एकंदरीत काय, तर फीचर्स प्रेझेंटेबल गोष्टी ह्या फक्त सुरुवातीला व्यक्तिमत्व या कॅटेगरी खाली आपल्याला घेतात लोक. हा सर एक गैरसमज आहे. सर असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. हा. त्याबद्दल लोकांनी थोडं काय काय सांगा. नाही विचार केले तुम्हाला सांगतो. इतके सूक्ष्मत्वात जाऊन अभ्यास केलेला आहे ना या सगळ्या गोष्टींचा, की जर तुम्ही कोणाला भेटलात, तर सुरुवातीला माणसाची नजर ही पायाकडे असते. त्यामुळे लोक प्रेझेंटेबल शूज घालतात. दुसरी नजर तुमच्या हातातल्या घड्याळाकडे असते. म्हणून लोक 50,000, 5-5 लाखाची वॉचेस घालतात. तिसरी नजर तुमच्या गॉगलकडे असते. बायकांच्या बाबतीत अजून काय काय गोष्टी आहेत. पण सायकॉलॉजिकली गोष्टी फिट केल्यात लोकांनी, सांगतो तुम्हाला, की लोकांचा एवढा त्यांनी व्यक्तिमत्वाचा विचार केलाय, की तुम्ही विचारच करू शकत नाही. इतक्या लेवलला जाऊन लोकांनी आज अभ्यास करून त्याच्यावर सोल्युशन देण्याचं सुद्धा कंपनीज आहे, की मला हे प्रॉडक्ट खपवायचं आहे, मी कसा खपवू? मग लोकांच्या सायकॉलॉजीचा विचार करून त्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाईज बनवली जाते आणि तीच मार्केटमध्ये खपवली जाते. आलं का लक्षात? मग त्याचा डीप विचार करताना लोकांच्या अपभ्रंश मनात काय आहे ह्याचा विचार 70% लोक जर ह्याचाच विचार करतात, की
पायात शूज कसे आहेत, पॅन्ट कुठल्या कंपनीची घातली आहे, शर्ट कसा घातलाय आणि घड्याळ कुठलं आहे, रेबॅनचा गॉगल आहे का, याच्यावरच जर व्यक्तिमत्व लोक बघणारे किती आहेत ह्याचा स्टडी केला जातोय. आपल्या बिहाइंड द सीन आपला मोबाईल सुद्धा आपलं बोलणं ऐकत असतो. हे आपण आता लेक्चर घेतोय हे सुद्धा कुठेतरी त्याचा हे होतो, विचार केला जातो या सर्व गोष्टींचा. तर हे जे काय चालू असतं याच्यामध्ये आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे. या अनुषंगाने आपण बघतोय, पुढे चाललोय. सर्वात पहिला अपभ्रंश आपण काय बघितला, तर शरीराच्या जडणघडणीबद्दल किंवा बोलण्या चालण्याच्या सवयींबद्दल लोक काय समजतात, व्यक्तिमत्व असं समजतात. ही पहिला अपभ्रंश आहे. दुसरा काय आहे, तर सर्वसामान्य वर्तन जे असतं, सर्वसामान्य म्हणजे कसं, की सकाळी 10 वाजता उठतो, 6 वाजता उठतो, चालायला जातो, अमुक करतो, तमुक करतो, जेवतो दुपारी 1 वाजता, अमुक करतो. या गोष्टीतनं सुद्धा लोक व्यक्तिमत्वाचा काय करतात, विचार करतात. सर्वसामान्य गोष्टी ज्याच्यातून लोकांचं, काही जणांचं असं हे असतं, म्हणजे कसं, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रत्येक मनुष्य हा आपल्याला माहित असलेल्या गोष्टीमधनच दुसऱ्याची जडणघडण ठरवणार आहे. दुसऱ्याचं आकलन जे करणार आहे ते त्याला माहित असलेल्या गोष्टीच्या ज्ञानाच्या आधारे. बरोबर आहे का? उदाहरणार्थ समजा आपला वर्ग आहे, आपण सगळे लातूरमध्ये जमा झालो एकत्र. मी सकाळी 5 वाजता उठलो. सकाळी 5 वाजता उठून पहिल्यांदा स्तोत्र म्हटलं, त्याच्यानंतर मी कराग्रे वसते लक्ष्मी करून शौचविधी आटपून स्नान बिन करून मग माझं संध्या विंध्या केली. त्याच्यानंतर मी सूर्यनमस्कार घातले, मग आसन बिसन केली. माझं व्यक्तिमत्व तुमच्या दृष्टीने, योगाच्या दृष्टीने प्रभावी झालं की नाही? बरोबर आहे ना? पण हो. जो भोगी आहे, अजून एखादा, कॉलेजचे डेज आठवा तुमचे, बरोबर, अशा माणसाच्या रूम मध्ये मी आहे आणि सकाळी 5 वाजता उठलो आणि हे सगळं करतोय. काय येडा माणूस आहे, कसला काय, म्हणजे त्याच्या दृष्टीनं मी कसा ठरलो, येडा गवाळा ठरलो. म्हणजे काय, तर व्यक्तिमत्व हे सापेक्ष आहे, ते दुसऱ्याच्या ज्ञानाच्या कसोटीवर बसवलं जातं. बरोबर आहे का? मग हे सापेक्षता असणे हा दोष आहे हे समजून घेतलं जात नाहीये, जे बिहाइंड द सीन समजून घेतलं पाहिजे आपल्याला. चला पुढे जाऊ आपण. कारण काय, तर सापेक्षतेमुळे होतं काय, तर ते बदलतं. सरळ सरळ जे कॉलेजचे स्टुडंट होते त्यांनी मला काय ठरवलं असतं, येडा गबाळा, जुन्या विचारांचा. बरोबर आहे? त्याला काहीतरी नाव पण देता येईल, पण आता कॉलेजच्या डेजचं नाव ते असल्यानं असे आठवत म्हणतात, नाही. काका आजोबा असे म्हणतात. हा, चंपू, हा नाही, काका म्हणतात, काका. काका, चंपू, हा, असल्या गोष्टी येऊ शकतात. आणि इकडे तेच काय झालं असतं, आदर्श व्यक्तिमत्व योगाच्या स्टुडंटसाठी. बरोबर आहे की नाही? त्यामुळं सापेक्षता या दृष्टीनं होत असते. मग असं जर असेल तर एका ठराविक गोष्टीवर कसं येणार, व्यक्तिमत्वाचा जर आपण सर्वांगीण विचार केला. एक बाबा, आपली संख्या किती आहे, 150 करोड, बरोबर. 150 करोड मध्ये सामान्य व्यक्तिमत्वाचे गुण कुठले, असा विचार कसा करणार? मग त्याच्या पाठीमागचं काय सायन्स आहे? सायन्स ह्या गोष्टींवर विचार करतो थोडक्यात सांगायचं तर, आणि त्यातून सर्वसमावेशक असा सिद्धांत बाहेर काढला जातो. आणि मग सायन्सची ही जी प्रक्रिया आहे ही फॉलो करताना 1970 पासून या गोष्टीवर अतिशय जोरात फोकस द्यायला सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे जसजसे प्रयोग होत गेले तसं साधारण 90च्या जे दशक होतं त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये ड्रामॅटिक फरक पडत गेला. आणि त्याच्या पुढचं जे मानसशास्त्र आहे हे वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या अँगलनं पुढे यायला लागलं. त्याच्या आधी काही गोष्टी ह्या मान्य स्वरूपात होता, म्हणजे मानून लोक चालत होते की हे गोष्टी आहे म्हणून हे असं होत असेल वगैरे.
परंतु सायन्स जसं पुढे घेत गेलं, केमिस्ट्री जशी पुढे होत गेली, तसं कुठल्या गोष्टीला कुठलं कारण आहे हे स्पष्ट होत गेलं आणि त्याच्यानुसार मग मनुष्यामध्ये हे बदल असतात, हे गोष्टी होतात. मग व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने ह्या गोष्टी ह्या बेसिक आहेत. ह्या गोष्टीपर्यंत लोक पोचले. मग ते कसे पोचले ते आता आपण बघूया. आता जे ह्यांनी वर्णन केलं त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश आपल्याला करता येईल व्यक्तिमत्वामध्ये, ह्या महत्वाच्या. बरोबर आहे की ह्यांनी कसं वर्णन केलं तर व्यक्तीच्या एकंदरीत शारीरिक जडणघडण, त्याचा पेहराव, त्याचं बोलणं चालणं, त्याचे विचार व्यक्त करणं, या सर्वांचा व्यक्तिमत्वामध्ये समावेश केला. अजूनही काही गोष्टी असू शकतील. मग त्या स्पेसिफिक गोष्टी कुठल्या ज्या व्यक्तिमत्वामध्ये आपण समावेश करू शकतो, ज्याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आहेत बघा. बाह्य स्वरूप पहिलं, दुसरं प्रेरणा, तिसरं अभिवृत्ती, मूल्ये, धारणा, अभिक्षमता, अभिक्षमता आणि इतरही काही गुणवैशिष्ट्ये, या सर्वांचा समावेश आपण कशात करू शकतो? व्यक्तिमत्व या सदराखाली आपण करू शकतो. आता व्यक्तिमत्व म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणणार त्याला? पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी. आणि पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन वर्ड जो आहे काय, पर्सोना, या शब्दापासून तयार झालेला आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल माहिती त्यांनी लिहून घ्या. लॅटिन शब्द पर्सोना हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला. पर्सोना या शब्दाचा तात्विक अर्थ काय आहे तर मुखवटा. आता माझं जर व्यक्तिमत्वाचा विचार केला तर जनरल ओळख माझी काय आहे? इथे तुम्ही आला तर डॉक्टर आहे. तुमच्या समोर कोण आहे? योगाचा स्टुडंट आणि टीचर म्हणून ओळख आहे. बदलली, सापेक्ष झाली, हे तुम्ही दिसतंय तुम्हाला. पण हे जे डॉक्टर म्हणून जे कोणी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाच्या मुळाशी लहानपणापासून जे संस्कार झालेले आहेत ते बिघडले का? नाही. 5 वर्षात डॉक्टर 5.5 वर्ष लागतात डॉक्टर व्हायला. डॉक्टर जे 5.5 वर्षाचे डॉक्टरचे संस्कार माझ्यावर आहेत. बरोबर. आणि त्याच्या आधीचं जे आयुष्य आहे म्हणजे त्या सगळे माझ्या पर्सनॅलिटीवर प्रभाव हे टाकणारच आहेत गोष्टी. बरोबर आहे. परंतु लोक जेव्हा येतात डॉक्टर म्हणून एक वेगळ्या व्यक्तिमत्वाकडे बघतात की नाही? माणूस म्हणून बघत नाही, डॉक्टर म्हणून बघतात. बरोबर आहे. सिंपल गोष्ट अगदी तुम्हाला बदल सांगतो, म्हणजे हे आम्ही रोजच्या रोज बघतो म्हणून सांगतो. पण काही लोक आदरानं बघतात, काही लोक अत्यंत विद्वान म्हणून बघतात. मग त्यांचा दृष्टिकोन कसा असतो? 12वीत ह्याला सर्वात जास्ती मार्क पडलेले आणि तो डॉक्टरीला गेला, बरोबर, म्हणजे तो जगातला मोठा सर्वात विद्वान माणूस आहे असं बघतात. काही जण कसे बघतात असतात, नाही नाही हा ना लोकांना ठीक करतो, लोकांचा आजार बरा करतो, तो देव आहे. म्हणजे व्यक्तिमत्वाच्या किती बघा त्याला पण कंगोरे आले. मग ह्याच्यानंतर ह्याच्यामुळे काय होतं तर माझ्यातला अहमपणा जो आहे तो सुखावतो आणि मी डॉक्टर नावाचा एक मस्त मुखवटा धारण करतो. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व हे काही मुखवटे धारण केलेलंच असतं. सर, हा. इथे आपण असं म्हणू शकतो का, आपण आता कैवल्यपादामध्ये संकल्पना बघितली निर्माण चित्ताची. विविध चित्ते हम्म. निर्माण होतात. एक डॉक्टरचं चित्त निर्माण झालं, एक योगा टीचरचं चित्त निर्माण झालं. समग्रपणे एक चित्त वेगळं आहे, मुख्य चित्त ह्या सगळ्या चित्तांना
सांभाळणार. ही संकल्पना जी आहे ना ती त्या कुठलं सत्यप्रती परिव्राजकांचं जे हे आहे त्याच्यानुसार आहे. परंतु सरांनी आपल्याला जी सांगितली ती मूळ संकल्पना अजिबात विसरायची नाही. निर्माण चित्त, त्याच्यामध्ये तुम्ही जसं वाचलं खालचं योग कुठलं ते योग प्रकाश योप्र असं लिहिलेलं असतं खाली आणि ते वाचायला फार सुगम आहे म्हणून आपण ते वाचतो आणि मग त्याच्यानुसार आपल्या मनात संकल्पना तयार करतो. परंतु ते जे आहे ते एका ठराविक कशाचं संप्रदायाचं भाषांतर आहे. पतंजलींना तसं म्हणायचं नाही. पतंजलींना जे म्हणायचं आहे ते व्यवस्थित व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे व्यासांचं जे संस्कृत हे आहे खाली लिहिलेलं तेच ग्राह्य धरायचं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 उदाहरणं पण दिली आहेत, ती वाचा. त्या खाली 2 उदाहरणं दिलेली आहेत. व्यासभाष्यामध्ये खाली 2 उदाहरणं दिलेली आहेत. ती उदाहरणं तुम्ही उद्या वाचून मला सांगा. गुगलवर सर्च करा, नसतील सापडली तर. करेक्ट एकदम जे म्हणायचं आहे ते त्या 2 उदाहरणांच्या वरूनच तुम्हाला कळणार निर्माण चित्त म्हणजे काय. लक्षात आलं? व्यासभाष्य वाचा आणि खाली 2 उदाहरणं दिलेली आहेत, ती उदाहरणं काय आहेत ती वाचा. कारण आपला हा टॉपिक नाहीये म्हणून मी थांबवतोय, नाहीतर ती उदाहरणं पण सांगत बसलो असतो. ठीक आहे. तर मी कुठे होतो? सापेक्षतेमुळे कसा फरक पडतो आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपण एक पर्सोना घेऊनच वावरत असतो. लक्षात आलं? कारण का तर समाजाचं जडणघडण तशी आहे. आलं का लक्षात? प्रत्येक जण हा एका ठराविक मार्गाने चालत असतो, एका ठराविक मार्गाने अर्थार्जन करत असतो, एका ठराविक मार्गाने व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरत असतो किंवा आपल्या घरामध्ये वावरत असतो. तर त्या ठिकाणी तो मुखवटा तो वापरत असतो. म्हणून याला नाव कसं पडलं? पर्सनॅलिटी. बरोबर आहे? अजून एक गोष्ट ह्याच्यात विचार करण्यासारखी आहे, तिसरी, की जर समजा इथे योगाला येण्याच्या आधी तुम्हाला असं वाटत नव्हतं का की अष्टांग योग म्हणजेच योग आहे? इथे उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना, सर्व 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला योगाविषयी एवढीच माहिती होती की नाही? हो सर. बरोबर. काही जण काय म्हणतात ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक सोडून देता येतील ज्यांना पूर्ण माहिती असेल, कदाचित त्यांनी पुस्तकं वाचली असतील म्हणून. पण योग हे चित्तवृत्ती निरोध आहे इथपर्यंत व्यवस्थित माहिती असणारा किती लोक होते याच्यातले? फार कमी. नाही सर, कोणीच नाही. बरोबर आहे. फक्त योगा म्हणजे आसन एवढंच माहिती होतं. आसन हा प्राणायाम. हा म्हणजे आपल्यावर जे संस्कार झाले त्या दृष्टीनंच तुम्ही योगाला बघत होता. तोपर्यंत योगी बघितले नव्हते का तुम्ही? बघितलेले होते. बरोबर आहे. काही जणांना अशी माहिती होती की कोणतरी योगी कुठेतरी काहीतरी विचित्र प्रकार केले आश्रमामध्ये म्हणून त्याला जेलमध्ये टाकला. मग योगी बाबा हे सगळं व्यर्थ आहे, खोटं आहे असं समजणारी सुद्धा आपले काही जण होतेच. बरोबर आहे ना? पेपरला जे येतं ते आपण मान्य करतो. बरोबर आहे. मग असे मुखवटे असणारे प्लस आपल्या स्वतःच्या अज्ञानामुळे व्यक्तिमत्वातले गुण दोष समजण्याला असमर्थ असल्यामुळे सुद्धा व्यक्तिमत्व समजून घेण्यामध्ये आपल्याला कमतरता असू शकते की नाही? हे लक्षात आलं तुमच्या मला काय म्हणायचं आहे? ओके. तर आपण समजून घेण्यासाठी आपली किती पात्रता आहे याच्यानुसार आपण गोष्टी समजत असतो. आपल्या ज्ञानाच्या कक्षेनुसार आपण गोष्टी समजावून घेत असतो. तर हे आपल्याला व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा आपण विचार करणार व्याख्या, तेव्हा त्याच्यामध्ये दोष का येतो याचं एक कारण आहे. हे लक्षात ठेवायचं आणि लिहायचं. कधी कधी असा प्रश्न येतो की व्यक्तिमत्वाविषयीचे अपसमज लिहून व्यक्तिमत्वाच्या व्याख्या लिहा. अपसमज आपल्याला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. आलं का लक्षात? म्हणून हे व्यवस्थित समजावून देतो. आता
हे झालं पहिलं. आपण काय बघितलेलं तर देखणं आहे, रुबाबदार आहे, अजून काय, आणि बाकीच्या गोष्टी आपण त्याच्यात बघितल्या. कुठल्या कुठल्या? तर प्रेरणा, अभिवृत्ती, मूल्ये, धारणा, अभिक्षमता आणि इतर काही गुणवैशिष्ट्ये या सर्वांचा त्याच्यात अंतर्भाव केला पाहिजे. आता अजून काय अंतर्भाव केला पाहिजे? तर आता जे म्हटलं तसं की मी सुरुवातीला जन्मल्या डॉक्टर होतो का? नाही. म्हणजे माझी गुणवैशिष्ट्य डॉक्टर होण्याच्या अगोदरची वेगळी असणार आणि डॉक्टर झाल्यानंतर त्याच्यात बदल झाला असणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल पडलेला आहे. म्हणजे व्यक्तिमत्व स्थिर असतं का? नाही. म्हणजे व्यक्तिमत्व ही संकल्पना अस्थिर आहे किंवा सतत बदलणारी आहे. म्हणजे हे आपल्याला तत्व मिळालं. काय? व्यक्तिमत्व ही संकल्पना बदलणारी आहे. बरोबर आहे? पहिलं वैशिष्ट्य काय मिळालं? शारीरिक वैशिष्ट्य मिळालं. बरोबर? दुसरं, आता तिसरं, म्हणजे दुसरं मी तुम्हाला सांगितलं ह्याच की सतत बदलणारी प्रक्रिया आहे. तिसरं आपण कसं बघतो की व्यक्ती आपल्या विचारांनी दुसऱ्यावर प्रभाव पाडत असतो आणि विचार हे मानसिक जडणघडणीचे द्योतक आहेत. माझं खूप फास्ट होत नाहीये ना? कारण बऱ्याच वेळा मी स्पष्ट बोलतो आणि मला असं वाटतं की दुसऱ्याला कळलंय 100%, असं माझा समज असतो. आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यांचे हावभाव मला फार आवश्यक वाटतात, कारण ते व्यक्तिमत्व मला समजतं की याला समजलं. आलं लक्षात? त्याच्यामुळे थोडं पार्टिसिपेशन ठेवा. तर आपण काय करतो? तर जे काही आपल्याला समजतंय त्याच्या आधारे दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेत असतो आपल्याला समजत असताना. बरोबर आहे? मग आपण काय काय बघतो? तर आपण त्याचं शारीरिक बघितलं, वैशिष्ट्ये बघितली, त्याची एकंदरीत हालचालींच्या क्रियांची वैशिष्ट्ये बघितली. पण त्याचे जेव्हा आपण विचार ऐकतो तेव्हा त्याच्या मानसिक जडणघडणीबद्दल आपल्याला कळतं. बरोबर आहे? जसं मी आता तुमच्या बरोबर हे जवळ-जवळ 8-10 काहीतरी लेक्चर असेल. मग ते माझ्या बोलण्याचा ढब कशी आहे, समजावण्याची कला कशी आहे, किंवा मला तुमच्याशी इंटरॅक्शन करता येते का, किंवा मला जे सांगायचं आहे त्याच्यातून तुम्हाला ज्ञानात नवीन भर पडतेय का, या सगळ्यावरून तुम्ही माझ्या ज्ञानाचा पण अंदाज घेतच असता. बरोबर आहे? या या अनुषंगाने माझं एक व्यक्तिमत्व रूप तुमच्या मनामध्ये तयार होत असतं. तर हे माझ्या मानसिक जडणघडणीचा तुमच्यावर पडणारा प्रभाव आहे. मग तो भलेही चांगला असेल, वाईट असेल. ज्याला आवडला तो सापेक्ष आहे. ज्याला आवडला तो चांगलं म्हणेल. ज्याला नाही पसंत पडला तो वाईट म्हणेल. बरोबर आहे? मग हे मानसिक जडणघडण हा शब्द आला. बरोबर आहे ना? म्हणजे व्यक्तिमत्व याच्यामध्ये मानसिक जडणघडणीचा उपयोग होतोच. बरोबर? दुसरा सिद्धांत. पहिला काय झाला? ही स्थायी जे गोष्टी आहेत, म्हणजे शरीर आहे, कपडे आहेत किंवा इतर काय दाखवणे योग्य, त्या गोष्टींचा प्रभाव पडला पाहिजे. म्हणजे व्याख्येमध्ये याचा अंतर्भाव केला गेला पाहिजे. नंतर काय? मानसिक. त्यांचा आपल्याला हे दाखवला पाहिजे व्याख्येमध्ये. अजून काय? तर बदल. व्यक्तिमत्वामध्ये सतत बदल घडत असतात. ही गोष्ट पण व्याख्येमध्ये आली पाहिजे. बरोबर आहे? व्याख्या कशी घडतीये बघा. तर हे सगळं हळू होत गेलंय. मी जरी तुम्हाला फास्ट सांगत गेलोय, तरी सुरुवातीपासून लोकांनी कसं त्याच्या बाबतीत हे केलं, ते पण आपण बघूया. कारण पेपरला आपल्याला तेच लिहायचं आहे. समजवण्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित अगदी घोळवून घोळवून, गुळात लावून, तुपात घालून, भाजून भिजून पचेल असं काय ते करून दिलेलं आहे. परंतु आता ते एक्झॅक्ट कसं झालंय ते बघा. व्यक्तिमत्वाची पहिली व्याख्या. नॉर्मन मन नावाचा व्यक्ती होता. कोण? सायंटिस्ट होता. नॉर्मन मन नावाचा. त्यानं व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला आणि त्यानं जी व्याख्या लिहिली ती बघा. व्यक्तीची शरीर रचना, वर्तन विशेष, अभिवृत्ती, अभिरुची क्षमता, योग्यता आणि अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. लिहून घेणार आहे कोणी? घालायला पाहिजे का आहे कोणाकडे? हे आहे
प्रिंटआउट असेल तर त्याच्यामध्ये असणार. व्यक्तीची शरीर रचना, बरोबर, म्हणजे तो उंच पुरा आहे, देखणा आहे, अमुक तमुक काय असेल ते. वर्तन विशेष, त्याच्या हावभाव, चालढाल कशी आहे. अभिरुची क्षमता, त्याच्या रुची कुठल्या विषयात आहेत, किंवा त्याची खेळण्याची आवड, त्याची गायनाची आवड, त्याची अमुक तमुक, त्याला थोडक्यात त्याच्या अभिरुची कशात आहे. योग्यता, योग्यता हा सुद्धा एक मुद्दा आहे. आणि अभिक्षमता, अभिक्षमता हे त्याचं कार्य करण्याची प्रवृत्ती म्हणजे अभिक्षमता. यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. हे कोणी केली? नॉर्मन मन. दुसरं आयझॅक. दुसरा कोण? आयझॅक. त्यानं कशी व्याख्या केली तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे चारित्र्य, स्वभाव, बुद्धी इत्यादींचे कमी अधिक आणि कायम स्वरूपाचे संघटन, की जे घटक व्यक्तीच्या त्याच्या परिवेशाशी झालेले वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निश्चित करते. म्हणजे आजूबाजूची परिस्थिती त्या व्यक्तीवर जसा प्रभाव टाकते त्यानुसार त्या व्यक्तीमध्ये काय काय होतं तर त्याचं चारित्र्य, स्वभाव, बुद्धी याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात जे बदल घडतात आणि जे स्थायी स्वरूपात असतात ते म्हणजे व्यक्तिमत्व आहे. आलं लक्षात? अशी व्याख्या आयझॅकनं केली. त्याच्यानंतर कोणाला? अल्पोर्ट. हा जो अल्पोर्ट होता त्यानं परफेक्टली जाणण्याचा आणि काही दोष न ठेवता पहिली व्याख्या केली, जी व्यक्तिमत्वाला साजेशी आहे आणि जी आज आपल्याला बेसिक व्याख्या म्हणून पहिली शिकवली जाते. आज सायन्स हळूहळू खूप पुढे जात आहे, म्हणजे ह्या व्याख्या सुद्धा पाठी टाकल्यात आता, परंतु आपल्या सिलेबस मध्ये जी अद्ययावत व्याख्या आहे ती ही आहे. पण सायन्सचं तर म्हणजे सायकोलॉजीचा जर विचार केला तर दर 6 महिन्यांना सायकोलॉजिस्टकडे कमीत कमी नवीन 100 औषधं असतात आणि त्यांच्या ज्या डायग्नोस्टिक मेथड्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ह्याची भर पडलेली असते. काय म्हणतात त्याला, टिपिकल त्याला शब्द आहे. हे कुठलीही जर तर त्याच्यासाठी एक ठराविक क्वेश्चनियर असतं. जसं मी परवा दळी मॅडमना सांगितलं की सायंटिफिक क्वेश्चनियर घेणे आणि त्याच्यामध्ये जर ठराविक प्रश्नांची उत्तरं होय असतील तरच तो त्याला डिसीज आहे असं मानायचं. आलं लक्षात? अशा पद्धतीत दर 6 महिन्यांनी कमीत कमी 10 क्वेश्चनियर ही सायकोलॉजिस्टकडे अपडेट होत असतात. एवढं सायकोलॉजी हे क्षेत्र खूप वेगानं पुढे जाणारं क्षेत्र मानलं जातं. त्यामुळे जे सायकोलॉजिस्ट असतात ते तुम्हाला, सायकोलॉजिस्ट नाही सायकियाट्रिस्ट जे असतात ते मॅक्झिमम तुम्हाला इकडून तिकडे फिरताना दिसतील. ह्या सेमिनारला गेलेलो, आज त्या सेमिनारला गेलेलो, इकडे गेलेलो, तिकडे गेलेलो असं सांगणारे तुम्हाला भरपूर दिसतील. बऱ्याच जणांना वाटतं डॉक्टर काय फिरायला जातात, तसं बऱ्याच वेळा नसतं. सेमिनार अटेंड करणं हे एक काळाची गरज आहे, त्याच्याशिवाय आपण अपडेट होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्ञानात अभिवृद्धी सतत करत राहिल्यानंतरच पेशंटला रिझल्ट देता येतात. बरोबर आहे ना? त्यामुळे हे जसं जसं विज्ञान पुढे जाते तसं तसं आपल्याला अपडेट करत राहणं काळाची गरज आहे. तसं हे अल्पोर्टनं जे पहिलं हे केलं ते बेसिक धरून आज अजून पुढे गेलेले आहेत लोक. अल्पोर्टनं काय सांगितलं बघा. अल्पोर्टची व्याख्या अशी आहे, ज्या मानस भौतिक व्यवस्थेमुळे मानस भौतिक, मन आणि भौतिक गोष्टी याला त्यांनी वेगळं मानलं. बरोबर आहे? मन वेगळं आणि भौतिक गोष्टी वेगळ्या. मनाच्या भोवती जे काय साचलेलं आहे शरीर ते सगळं भौतिक आणि मन नावाची गोष्ट काहीतरी विचार करणारी जी आतमध्ये आहे.
असं त्याचं बेसिक संकल्पना आहे. सर मानस इफ मानस बोला. सर मन आणि बुद्धी असं म्हणजे आता समजा एखाद्याला सांगितलं की उद्यापासून तू योगा करायला सुरुवात कर, पण तो काहीतरी कारण सांगतो की नाही म्हणजे त्याच्या मनाला माहिती असतं की हे योगा करणं खूप गरजेचं आहे, तरी पण त्याची बुद्धी त्याला सांगत असते की नाही आता झोपूया थोडा वेळ, मग उद्या करूया. मग हे मन आणि बुद्धी या दोन्ही दोन्ही ज्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आता म्हणालात ना, ज्या मानस बौद्धिक म्हणजे मन आणि बुद्धी भौतिक 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 हा आहे, मला वाटतं बुद्धी बौद्धिक. भौतिक नाही. हा, अच्छा. मानस आणि भौतिक. सायन्स काय बघतं तुम्हाला आधीच सांगतो. योगामध्ये जशा टर्म्स आहेत ज्या आपण मानून चालतो, सायन्स कुठलीच गोष्ट मानत नाही. आणि जर मानली तर एक्स आधी मानतो आणि बाकीच्या आधारे ती पोटवून देतो की तो एक्स म्हणजे हे आहे. आलं लक्षात? त्यामुळे सायन्समध्ये मानणं असं काय नाहीये. इथे त्यांनी सांगताना कसं सांगितलंय, मानस भौतिक. आपण योगाच्या बाजूनं पण विचार करणार आहोत या सगळ्याचा, कारण ते पण गरजेचं आहे. त्याच्याशिवाय सायकोलॉजी आपली पूर्ण नाही होणार. आपण योगाचे विद्यार्थी सायकोलॉजीचा अभ्यास करतोय, त्याच्यामुळे योगाच्या बाजूने पण या गोष्टींचा आपण विचार करणारच आहोत. आलं का लक्षात? चला, ज्या मानस भौतिक, मन कुठेतरी आहे मध्ये, कारण जे विचार येतात आपल्याला ते कुठेतरी येत आहेत, त्याला एक नाव दिलं मन. बरोबर. आणि दुसरी जी सर्वांना प्रेझेंटेबल गोष्ट आहे ती शरीर आहे, त्याला भौतिक म्हटलं. फिजिकल. भौतिक म्हणजे पांचभौतिक नाही, फिजिकल. मराठीत आपण वाचतोय म्हणून त्याला भौतिक म्हटलंय, ऍक्च्युअल ते इंग्लिशमध्ये त्यानं लिहून ठेवलंय सगळं. या मानस भौतिक व्यवस्थांमुळे व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणाशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन साधता येते. सभोवतालच्या वातावरणाशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन साधता येते अशा त्याच व्यक्तीमधील मानस भौतिक व्यवस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. मगाशी काही गोष्टी मी आपण अधोरेखित केलेला, त्याच्यामध्ये गतिशील हा शब्द होता. बरोबर. भौतिक शब्द होता. भौतिक म्हणजे काय, तर आपले कपडे, शरीर, देखणा, उंचपुरा हे सांगितलेलं, आणि त्याच्याबरोबर आपले विचार, ज्यांची दडणघडण आपल्या लहानपणापासूनच्या संस्कारामुळे आपल्यामध्ये होते. बरोबर आहे. तर या तिन्ही गोष्टी या व्याख्येमध्ये आल्या बघा. बरोबर आहे. तिन्ही गोष्टी आल्या पाहिजेत, मानस, भौतिक आणि गतिशील संघटन. बदलणार. गतिशील या शब्दाचा अर्थ काय आहे, प्रगतिशील असेल किंवा अधोगतिशील असेल, कसंही असू दे, परंतु गतिशील आहे, बदलणार आहे. बरोबर आहे. आज जी गोष्ट आपल्याला आवश्यक वाटते ती गोष्ट आजपासून 10 वर्षापूर्वी आवश्यक वाटतच होती असं नसतं कधी. बरोबर आहे ना. सतत बदल होत असतात आपल्यामध्ये. मग व्यक्तिमत्वामध्ये हे जे बदल होत असतात ते गतिशील, म्हणून व्यक्तिमत्वाला गतिशील मानलेलं आहे त्यानं. त्यामुळे ह्या तीन गोष्टी ह्याच्यामध्ये अंतर्भूत झाल्या. परत एकदा वाचतो. ज्या मानस भौतिक व्यवस्थांमुळे व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणाशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन साधता येते अशा तिच्यामधील मानस भौतिक व्यवस्थांचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. ओके. ही तिसरी झाली अल्पोर्टची व्याख्या. अजून एक याच्यामध्ये जर भर पाडलेली आहे ती कशी आहे, तर परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन हा एक वेगळा विषय इथे आलाय. मग ह्याचं कसं घ्यायचं, आलाय मगाशी आपण बोलत असताना ह्या सगळ्याचा आपल्याशी आपल्या बोलण्यामध्ये ह्या सगळ्याचा समावेश झालेला आहे, परंतु ते कसं स्पेसिफिक मांडायचं आहे, तर व्यक्तीला स्वभावतालची जी परिस्थिती असते त्याची, त्या परिस्थितीनुसार समायोजन करायचं असतं. समायोजन म्हणजे काय, तर स्वतःला त्या परिस्थितीमध्ये फिट बसवायचं असतं. मी आज जर इथे डॉक्टर म्हणून बसलो
तर एक वेगळंच व्यक्तिमत्व, तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटायला लागेल. परंतु योगाच्या स्टुडंटमध्ये योगाच्या अनुषंगाने विज्ञानाचा विषय शिकवायचा आहे, त्या अनुषंगाने मला समायोजन केलं पाहिजे. माझ्या विचारांच्या आणि बोलण्याच्या गोष्टींमध्ये परिवर्तन अशा पद्धतीत केलं पाहिजे की ते समायोजित होईल. माझे विचार अशा व्यवस्थित परिस्थितीमध्ये मांडण्यासाठी मला जे समायोजन करायला लागतं ते माझं व्यक्तिमत्व प्रेषित करतं. शब्द जरा जड होत आहेत काय माझ्या तोंडून? नाही ना? प्रेषित होतंय ना जे पाहिजे ते? ठीक आहे. मग हे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन आहे हे घडवून आणलं जातं. बरोबर आहे ना? आणि ते का घडवून आणलं जातंय तर परिस्थिती समोर आहे त्याच्याशी समायोजन करण्यासाठी घडवलं जातंय. बरोबर आहे? अशा पद्धतीत व्यक्तिमत्व हे प्रेषित होत असतं. हे जाणवून देण्यासाठी हा शब्द वापरलाय की परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन. बरोबर आहे? त्यामुळे व्यवस्थित ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला तिथे मांडायच्या आहेत. मानसभौतिक, गतिशील संघटन आणि तिसरं परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन. ठीक आहे. आता पुढे जाऊया. म्हणतोय पण 8:58 झालेली आहे. आता आपण ना थोडासा ह्याचा विचार करूया. आपण उद्या गुणविशेष, प्रकार, दृष्टिकोन आणि इतर सगळ्या गोष्टी या गोष्टी आपण उद्यापासून घेऊ. परंतु मगाशी जेव्हा आपण विचार केला की व्यक्तिमत्व, मग आपल्याकडे योगामध्ये काय सांगितलंय व्यक्तिमत्वाविषयी, याचा पण थोडासा पटापट विचार करूया. काय काय तुम्हाला वाटतं? इतके दिवस आपण योगाचा अभ्यास केला. सर, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक या सगळ्याचा विकास हम्म. योगातून जो होतो त्याला व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. म्हणजे संपूर्ण परिपूर्ण व्यक्तिमत्वाची जडणघडण ही योगाच्या या अष्टांग योगातून होऊ शकते, म्हणजे होते. अजून कोणाला काय सांगता येईल? तर त्यांनी म्हणजे त्रिगुण सांगितलेले आहेत. तर त्रिगुणाप्रमाणे हम्म. तीन वेगवेगळे चित्त तयार होतात. त्याप्रमाणे तीन व्यक्तिमत्वाचे ते प्रकार सुद्धा आपण सांगू शकतो. ते पण एक व्यक्तिमत्वाचा प्रकारच आहे. म्हणजे योगाच्या द्वारे व्यक्तिमत्व काय आहे हे पाहायचं असेल तर आपण सात्विक व्यक्तिमत्व किंवा राजसिक व्यक्तिमत्व किंवा तामसिक व्यक्तिमत्व असं म्हणू शकतो. बरं. बऱ्यापैकी योगाकडे गेले. अजून कोणाला काय सुचतंय का? सर, असं जर वरून जर विचार करायला गेलं म्हणजे योगाचं व्यक्तिमत्व जर आपण वरून बाह्य दृष्टीतून जर बघायला गेलं तर हम्म. शरीर हे सदृढ असते, म्हणजे कोणता रोग वगैरे नसतो. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर तेज वगैरे असते. म्हणजे त्यांचा हार हा म्हणजे हे असते. योगाच्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही सांगताय. हो मला काय म्हणायचं आहे बघा, की आपण आता सायन्सच्या दृष्टीनं व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा विचार केला. बरोबर आहे? आणि हो आता आपला कैवल्यपाद संपवला सरांनी म्हटल्यानंतर योगाचे चारही पाद आपले झाले. हो मग योगिक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व याविषयी आपल्याला काय म्हणता येईल? हा सर, शारीरिक, मानसिक, बौद्धिक तिन्ही प्रकारे त्यांची म्हणजे बघा, सांगा पोरे मॅडम, अजून काहीतरी सांगा. सुचवलं तर अजून तर सांगा. सर, आपण जे पाहिलं ना, चित्त, मन, बुद्धी, अहंकार ह्या हम्म. सर्वांचं मिळून जे आहे ते आपल्याकडे योगाच्या द्वारे ते म्हणजे व्यक्तिमत्व आहे. ते म्हणजे व्यक्तिमत्व आहे. ओके. अजून पुढे तुम्ही सांगा. बोडके मॅडम काहीतरी बोलत होता. त्यांचं नेट हे झालंय वाटतं. ठीक आहे, आता मी बोलतो बघा. सुरुवातीलाच काय सांगितलंय योगामध्ये? पहिलं तर चित्ताचे तर त्यांचा भूमी निरोध. सांगितल्या. चित्ताच्या भूमी सांगितल्या. बरोबर आहे? कुठल्या कुठल्या सांगितल्या? सर, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त ह्या भूमी सांगितल्या. निरोध. निरुद्ध आणि एकाग्र एकाग्र. आणि निरुद्ध. एकाग्र आणि निरुद्ध.
ह्या 5 जर विचार केला तर कशाचा विचार झाला? मानस संघटनाचा विचार झाला की नाही? मानस संघटन. हो हो सर, त्या या आधारे 5च या आता 5च क्षिप्त भूमीमध्ये मूढ याप्रमाणेच पुढे, म्हणजे मी ते 3 सांगितले की याद्वारेच पुढे ते 3 गुण साकार होतात. आता म्हणजे आपण या जाऊया तिथपर्यंत. बरोबर आहे. अजून मुळात जायचं. अजून मुळात काय झालेलं आहे? आपलं अख्खं शरीर आणि मन हे कशापासून बनलेलं आहे? आपलं शरीर, आपलं मन हे कशापासून बनलेलं आहे? त्रिगुणांपासून बनलेलं आहे. त्रिगुणान. बरोबर आहे. आणि त्रिगुणात्मक कोण आहे? प्रकृती आहे. बरोबर आहे. पण आणि आपल्याकडे साधारण म्हण काय आहे? जीव तितक्या प्रकृती. बरोबर आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. वरती बरोबर सर. आहे. बरोबर आहे. मग हा आलायच मुळात शब्द, जीव तितक्या प्रकृती किंवा व्यक्ती तितक्या प्रकृती, योगापासूनच सुरुवात झालेली आहे. कारण आपण इथे काय मानलेलं आहे? जीव हे अनेक आहेत. बरोबर आहे. आणि आता कैवल्यपाद आणि त्याच्या आधीचा तिसरा पाद याच्यामध्ये सांगून ठेवलेलं काय आहे? जाती आयु भोग कशामुळे प्राप्त होतात? कर्माचा आशय, हा म्हणजे कर्माचा संस्कारातून आशय त्याच्यामुळे प्रकट. संस्कारातून काही आपल्याकडे आलेले असतात गोष्टी. बरोबर आहे. पूर्वजन्मीच्या संस्कारातून आपल्याकडे काही गोष्टी ह्या येतात असं सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वावर जे फरक पाडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण बघितल्या. ज्याच्यामध्ये सर्वात पहिले काय असू शकतील? त्रिगुण असू शकतील. बरोबर आहे. जे भौतिक संघटन आहे त्याला कारणीभूत असणारे कोण असणार आहेत? आपल्याकडे त्रिगुणच असणार आहेत. त्याच्याबरोबर मानसिक संघटन आहे त्याला सुद्धा कारणीभूत असणारे कोण असणार आहेत? गुणच असणार आहेत. परंतु पंचमहाभूत पण सांगितलेली आहेत जी आपल्या शारीरिक जडणघडणीवर परिणाम घडवत असतात. इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सांगितलेल्या आहेत. आलं लक्षात? आणि आपल्याकडे सुद्धा बदलचं संघटन सांगितलं की नाही हो? गतिशील आहे की नाही आपल्याकडे पण? आहे. नक्की आहे. कारण आपल्याकडे अष्टांग योग सांगितला आणि त्याच्यामध्ये संघटन बदलण्याचं कौशल्य आपल्याला दिलं. बरोबर आणि आहे. हो सर, वृत्तींमुळे सतत वृत्ती मानसिकतेमध्ये निरोध करायला शिकवला. बरोबर आहे. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे दिल्या. प्लस आपल्या वैचारिक सामर्थ्याविषयी सुद्धा वृत्तींनी सांगितलं. वृत्ती शिकवल्या. बरोबर आहे ना. क्लिष्ट आणि अक्लिष्ट यामध्ये शिकवलं. परत त्यांचे प्रकार करून दाखवले. बरोबर आहे ना. या पद्धतीनं प्लस त्यांनी काय तिथे सांगितलं तर याच्यामध्ये बदल कसा करायचा हे पण सांगितलं. म्हणजे सायकियाट्री सुद्धा सांगितली. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण योगाचा या दृष्टीनं पण त्या विचार करत गेला पाहिजे. तर आपल्याला सायन्सला पण दाखवून देता येईल की आमच्याकडे हे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. आपला दृढ विश्वास पाहिजे. अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे. आजचा क्लास आपण इथे थांबवूया. उद्या परत घेऊ. हरिओम. हरिओम सर, धन्यवाद. धन्यवाद सर, नमस्कार.